कोकण ट्रिप करत असताना आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर बघण्यासाठी। सुरुवातीलाच एक सूर्यदेवाची मूर्ती आहे व त्याच्या प्रभावळीमध्ये 12 राशी कोरल्या आहेत। कर्णेश्वर मंदिरात पूर्वाभिमुख असून पश्चिम व उत्तर दिशांना प्रवेशद्वारे आहेत। कर्णेश्वर मंदिराचा निर्मिती काळ हा इसवी सन 1075 ते 1095 असा आहे। या काळामध्ये चालुक्य वंशातील राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधले। हे मंदिर बांधण्यासाठी कर्ण राजाला 10,000 सुवर्णमुद्रा इतका खर्च आला। मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ आणि नंतर गर्भगृह अशी आहे। मंडपातील स्तंभांवर गणेश, सरस्वती, चामुंडा व भैरव अशा प्रतिमा कोरल्या आहेत। मंदिरातील खांबांवर भार तोलून धरणारे भारवाहक यक्ष व यक्षिणी कोरल्या आहेत। काही ठिकाणी खांबांवर नृसिंह, सरस्वती, गणेश अशा मूर्ती कोरल्या आहेत। या मंदिरामध्ये विष्णूचे 10 अवतार, महिषासुरमर्दिनी, शेषशयनी विष्णू, समुद्र मंथन, यशोदा दधिमंथन असे प्रसंग काही ठिकाणी कोरले आहेत। पूर्वीच्या काळी मंदिराच्या बाहेरील कोरलेल्या शिल्पांतून धार्मिक व सांस्कृतिक शिकवण मिळत असे। शिवपिंडीला अभिषेक झाल्यानंतर पाणी वाहून बाहेर पडण्याच्या मार्गांवर मकरमुख रचना आहे। कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजा अर्चेसाठी वेगवेगळ्या कामांसाठी 7 गावे दिली होती। धर्मकार्यासाठी धर्मपूर आजचे धामापूर, सुपारीसाठी गुणवल्लिका आजचे देवजी भूचल, तुपासाठी शिवनी आजचे शिवणी, यज्ञासाठी लवल आजचे लोवले, फळांसाठी धमनी आजचे धामणी, धर्मसेवकांसाठी करंबत आजचे कळंबस्ते, निवासार्थ आम्रवल्ली आजचे अंत्रवल्ली। मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच सभामंडपामध्ये मंदिराविषयी वेगवेगळे फोटो काढलेले आहेत व संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल बघायला। सदरचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।